परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम जी सुरू करण्यात आली 30 मार्चला, ती मोहीम आता शिवतीर्थ अर्थात दत्त चौकातच्या पोहोचलेली आहे। आपण पाहताय रस्त्याच्या दूर बाजूला जे बेकायदेशीर जे खोके लावण्यात आलेले होते किंवा हातगाडे होते ते काढण्याचं काम आज सकाळपासून युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण दृश्य पाहताय शिवतीर्थ चौकातून। कडक पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। तर जी खोकी होती ती खोकी सध्या उचलण्यात येत आहे, त्याचे दृश्य आपण सध्या पाहत आहे। जी खोके आहेत ती उचलण्यात येत आहेत, तर दृश्य पाहताय आपण। कराड नगर परिषदेच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आलेली होती। कराड शहरातील शिवतीर्थ अर्थात दत्त चौकात सध्या ही खोके देखील सध्या परिसरात जी खोके लावण्यात आलेली होती ती हटवण्यात येत आहे। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा लावाजमा जे आहे तो आपल्याला सध्या पाहायला मिळतो। ही मोहीम जी आहे ती गतीने पुढे देखील चालत राहणार असल्याची माहिती देखील मिळाली। अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे। पत्रकार सुद्धा इकडे पोहोचलेले आहेत, त्याचे देखील आपण दृश्य पाहताय। सुरेश डोबल आहे, सकलीन मुलाने आहेत। सकाळपासून त्यांनी मोहिमेत सध्या चांगल्या प्रकारे कव्हरेज देखील केलेलं आहे। त्याचबरोबर बाजूला देखील आपल्याला पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळतो। आता अतिक्रमण मोहीम जी आहे ती शिवतीर्थ चौकातून हळूहळू पुढे सरकू लागलेले आहेत। आज सकाळपासून 17 हातगाडी आणि खोके हटवण्यात आलेले आहेत। नगर परिषदेचे मुख्याधिकारी जे आहेत प्रशांत वटकर ते देखील या मोहिमेत सध्या सहभागी झालेले आहेत। व्यावसायिकांना सांगण्यात सध्या येत आहे अतिक्रमणे करू नका, अतिक्रमणे काढून घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पण फुटपाथ मोकळा ठेवा असे आवाहन देखील करण्यात येते। सांगू नका, उचलून खोके ठेवा असा आदेश देखील सध्या मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी दिलेला आहे। आपण पाहताय अतिक्रमण हटाव मोहिमेची दृश्य पाहताय। कराड शहरातून दृश्य पाहताय। 30 मार्चला अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। नगर परिषदेने सूचना देऊन देखील काही खोके हटवण्यात आलेले नव्हती, मात्र आता ती हटवण्यात येत आहेत। शिवतीर्थ दत्त चौक परिसरात ही अतिक्रमण हटाव जी मोहीम आहे ती सध्या पोहोचलेली आहेत। मुख्याधिकारी देखील प्रशांत वटकर जे आहेत ते या सध्या मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत। या खोकीधारकांना सूचना देऊन देखील ही खोकी सध्या हटवण्यात आलेली नव्हती, मात्र मुख्याधिकारी आता ते तात्काळ खोके हटवून घेण्याचे आदेश नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत।